हॅलो एस्पिरंट्स, मी मिथुन भोसले आजच्या चालू घडामोडीच्या सेशनमध्ये तुमच्या सगळ्यांचं परत एकदा खूप खूप स्वागत करतो. सप्टेंबर महिन्याचा आज आपण एक नवीन टॉपिक सुरू करतोय, तो म्हणजे राष्ट्रीय आणि इतर पुरस्कार. सुरू करूया आजचं आपलं इंटरेस्टिंग लेक्चर. पहिला पुरस्कार अतिशय महत्त्वाचा आहे. याच्यावरती आयोगाने फ्रिक्वेंटली त्या ठिकाणी प्रश्न विचारलेले आहेत, सिंगल लाईन असू देत किंवा डिटेलमध्ये असू देत. ओके, सो काय आहे हा पुरस्कार? तर पुरस्काराचं नाव आहे दादासाहेब फाळके पुरस्कार 2021. लक्षात ठेवा, हा पुरस्कार 21 याच नावानं आहे. काही लोक म्हणतील की सर 2023 वर्ष सुरू आहे, तुम्ही पुरस्काराचं टायटल 21 असं का लिहिलेलं आहे? सो 21च आहे, थोडा उशिरा त्या ठिकाणी हा पुरस्कार आहे. हा पुरस्कार कुणाला दिला जातो? तर चित्रपट क्षेत्रामध्ये उल्लेखनीय काम करणारे जे काही लोक आहेत, मग त्याच्यामध्ये अभिनेते, अभिनेत्री, डिरेक्टर, प्रोड्युसर, संगीतकार, गायक, सगळ्यांना हा पुरस्कार त्या ठिकाणी दिला जातो. फक्त चित्रपट सृष्टीची संदर्भात हा पुरस्कार त्या ठिकाणी आहे. कुणाला मिळालेला आहे? तर ज्येष्ठ अभिनेत्री वहिदा रहमान यांना हा पुरस्कार मिळालेला आहे. आणि आगामी काळामध्ये याच्यावरती सिंगल लाईनचा प्रश्न येऊ शकतो की दादासाहेब फाळके चित्रपट पुरस्कार कोणाला मिळालेला आहे? तर वहिदा रहमान. ओके, आशा पारेख, चिरंजीवी, परेश रावल, प्रसन्नजीत चॅटर्जी, शेखर कपूर यांच्या निवड समितीनं आशा वहिदा रहमान यांची नियुक्ती त्या ठिकाणी केली. 69वा जो काही राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे, त्यावेळेला वहिदा रहमान यांना हा पुरस्कार त्या ठिकाणी प्रदान करण्यात येईल. वहिदा रहमान यांचा जन्म चेन्नईचा आहे. त्यांना पद्मश्री आणि पद्मभूषण पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलेला आहे. सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा त्यांना राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार देखील मिळालेला आहे, रेश्मा और शेरासाठी. तर सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कार मिळालेला आहे 2 वेळा, गाईड आणि नीलकमल या चित्रपटासाठी. ओके, सो आयोगानं जर डिटेलमध्ये विचारलं तर माहिती असू द्या, फक्त पद्मश्री पद्मभूषणच्या व्यतिरिक्त देखील त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आणि फिल्मफेअर पुरस्कार त्या ठिकाणी मिळालेला आहे. नंतर पहिला चित्रपट त्यांचा तेलुगू भाषेतला होता, कारण ऑब्व्हियसली त्यांचा जन्म चेन्नईचा त्या ठिकाणी आहे. रोजलू मराई आणि जयसिंहा हा त्यांचा तेलुगूमध्ये आलेला पहिला चित्रपट आहे. 1955 मध्ये पहिला हिंदी चित्रपट त्या ठिकाणी CID 1956 मध्ये देवानंद यांची प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट त्या ठिकाणी. काही चित्रपट ज्याच्यामध्ये त्यांनी भूमिका केल्या, चित्रपटांची नावे दिले, त्याच्यामध्ये काही महत्त्वाचे चित्रपट मी सांगतो. गाईड असेल, प्यासा असेल, कागज के फूल, 14वीं का चांद, 20 साल बाद, राम और शाम, साहब बीबी और गुलाम, प्रेम पुजारी, मशाल चांदनी, लम्हे, रंग दे बसंती, दिल्ली 6, ओके, स्टेटस गर्ल, बरेच चित्रपट त्या ठिकाणी आहेत. ओके, सो बघूयात आपण हा दादासाहेब फाळके पुरस्कार काय प्रकार आहे. हा चित्रपट क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार आहे. या पुरस्काराची सुरुवात झाली 1969ला. कारण का? तर या दिवशी धोंडीराज गोविंद फाळके, आपण त्यांना दादासाहेब असं म्हणतो, यांची जन्मशताब्दी त्या ठिकाणी होती. म्हणून त्या ठिकाणी या पुरस्काराची सुरुवात त्या ठिकाणी करण्यात आली. चित्रपट महोत्सव संचालनालयाकडून हा पुरस्कार दिला जातो. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांसोबत या ठिकाणी या पुरस्काराचं वितरण त्या ठिकाणी केलं जातं. 10 लाख रुपये रोख आणि सुवर्णकमळ असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. आत्तापर्यंत इन्क्लुडिंग वहिदा रहमान 53 लोकांना हा पुरस्कार मिळाला आहे. पहिला पुरस्कार प्राप्त व्यक्ती होती देविका राणी, ज्या एक महिला त्या ठिकाणी होत्या. 50, 51 आणि 52 वा पुरस्कार कुणाला मिळाला माहीत असू द्या. 2018चा अमिताभ बच्चन यांना. 2019चा पुरस्कार जेव्हा रजनीकांत यांना मिळाला होता, तेव्हा आयोगानं सिंगल लाईनला प्रश्न विचारला होता. 2020चा म्हणजे पाठीमागच्या वर्षीचा पुरस्कार आशा पारेख यांना देण्यात आलेला आहे. पृथ्वीराज कपूर आणि विनोद खन्ना हे असे 2 अभिनेते आहेत ज्यांना हा पुरस्कार मरणोत्तर देखील देण्यात आलेला आहे. याचा अर्थ हा पुरस्कार मरणोत्तर देखील त्या ठिकाणी देण्यात येतो. ओके, येस. नंतर बरेच दिवस हा पुरस्कार त्या ठिकाणी दिला गेलेला नव्हता, वेटिंगवर होता. त्यामुळे आयोग ह्याच्याबद्दल प्रश्न विचारू शकतो. पुरस्काराची यादी पण फार मोठी त्या ठिकाणी आहे. विज्ञान तंत्रज्ञान क्षेत्रासाठी दिला जाणारा शांती स्वरूप भटनागर विज्ञान तंत्रज्ञान पुरस्कार 2022. लक्षात ठेवा, हा 22चाच पुरस्कार त्या ठिकाणी आहे. ओके, 23 नाही, हा थोडा लेट त्या ठिकाणी आहे. टोटल 12 लोकांना यावर्षी हा पुरस्कार देण्यात आला, हे पण तुम्हाला माहीत पाहिजे. ओके, टोटल 7 क्षेत्रांमधल्या 12 लोकांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. कुठले क्षेत्र आहेत बघूयात आधी. गणित क्षेत्रासाठी अपूर्व खरे आणि नीरज कायल यांना त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे. रसायनशास्त्राचा पुरस्कार देवव्रत मैती आणि अक्काटू टी बिज्जू यांना देण्यात आलेला आहे. भौतिकशास्त्र वासुदेव गुप्ता आणि अनंद्या दास यांना त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे. जीवशास्त्र अश्विनी कुमार आणि मदिक्का सुब्बा रेड्डी यांना त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे.
नंतर भूमी, वातावरण, महासागर आणि खगोलशास्त्र हा पुरस्कार विमल मिश्रा यांना देण्यात आलेला आहे. अभियांत्रिकी म्हणजे इंजिनिअरिंगमधला पुरस्कार दीप्ती साहू आणि रजनीश कुमार यांना देण्यात आलेला आहे. वैद्यकीय पुरस्कार जो आहे तो दीप्यमान गांगुली यांना देण्यात आलेला आहे. आता बघा, हे पुरस्कार जे आहेत ते मला सुद्धा त्या ठिकाणी पाठ नाही आहेत, परंतु परीक्षेला जाताना आपण काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवत असतो किंवा परीक्षेला जाताना त्या गोष्टींवर रिव्हिजन करत असतो. जेव्हा तुम्ही आत्ता रिव्हिजन करता तेव्हा या ठिकाणी रिव्हिजन केली नाही तरी चालेल, परंतु परीक्षेला जाता जाता हे टॉपिक बघून घ्या. ओके, हे आहे तसं पाठ करणं फार अवघड आहे, परंतु परीक्षेच्या अगोदर 1-2 दिवस जर तुम्ही अशा प्रकारे हे वाचलेलं असेल, एकदा दोनदा रीडिंग करा, परंतु जेव्हा परीक्षेला जाणार असाल तेव्हा एकदा चांगलं डिटेलमध्ये वाचा, कारण हे पुरस्कार विसरू शकतात. रादर ह्याच्यावर काय प्रश्न येईल काय सांगता येत नाही. त्यामुळं प्रश्न विचारताना जर मॅच द पेअरवरती प्रश्न विचारला किंवा ह्यातल्या कुठल्याही व्यक्तीचं नाव विचारलं तर आपल्याला ते सांगता आलं पाहिजे. रादर ह्याच्यावर मॅच द पेअरला शक्यता त्या ठिकाणी जास्त आहे. तुम्हाला इकडे शास्त्र किंवा क्षेत्र देतील आणि पुरस्कार प्राप्त व्यक्ती असतील आणि तुम्हाला मॅच द पेअरला प्रश्न विचारता येईल. इव्हन लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्स ह्याच्यामध्ये या पुरस्कार का दिला जात नाही म्हणून फार टीका पण केलेली होती. सो केंद्र शासनाचा पुरस्कार त्या ठिकाणी आहे, त्यामुळे तुम्हाला एक्झॅक्टली माहीत पाहिजे. ओके, सो गणित क्षेत्रासाठी कोणाला दिला, रसायनशास्त्रासाठी कोणाला दिला, ह्यातले फक्त कीवर्ड्स लक्षात ठेवा. अपूर्व असेल किंवा रादर तुम्ही त्यातले सिंगल पुरस्कार मिळालेले लोक आहेत ना ते चांगले लक्षात ठेवा. भूमी, वातावरण, महासागर आणि खगोलशास्त्र विमल मिश्रा एकच पुरस्कार प्राप्त व्यक्ती आहे. इव्हन वैद्यकीय एकच त्या ठिकाणी आहे, दीप्यमान गांगुली. ह्यातले जे तुम्हाला महत्त्वाचे वाटते ते त्या ठिकाणी लक्षात ठेवा. ॲटलिस्ट एक तरी त्या ठिकाणी लक्षात ठेवायचे आहे. ओके, सो 7 क्षेत्रातल्या एकूण 12 लोकांना यावर्षीचा पुरस्कार मिळालेला आहे. पुरस्काराविषयी पहिल्यांदा हा पुरस्कार 1958 मध्ये देण्यात आला. शांतीस्वरूप भटनागर यांच्या नावानं देण्यात येतो. पण हे शांतीस्वरूप भटनागर कोण होते तर काउन्सिल फॉर सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च, आपण त्याला CSIR म्हणतो, त्या संस्थेचे संस्थापक संचालक होते शांतीस्वरूप भटनागर, म्हणून त्यांच्या नावानं हा पुरस्कार त्या ठिकाणी दिला जातो. ओके, पुरस्कार देणारी संस्था आहे CSIR. 5 लाख रुपये रोख, वयवर्ष 45 वर्ष आणि त्याच्या आतील शास्त्रज्ञांना हा पुरस्कार दिला जातो. ओव्हरसीज सिटीजन ऑफ इंडिया आणि PIO यांना देखील हा पुरस्कार त्या ठिकाणी दिला जातो. सो हे तुम्हाला लक्षात ठेवायचं चांगलं. CSIR 5 लाख रुपये आणि 45 वर्ष त्या व्यक्तीचं वय पाहिजे, त्याच्या आतीलच लोकांना हा पुरस्कार दिला जातो. म्हणजे तरुण शास्त्रज्ञांना दिला जाणारा हा पुरस्कार त्या ठिकाणी आहे. नंतर यावर्षी गव्हर्नमेंटनं एका स्पेशल पुरस्काराची त्या ठिकाणी घोषणा केलेली आहे, जे केंद्र शासनाकडून दिले जाणार आहेत. त्याचं नाव आहे राष्ट्रीय विज्ञान पुरस्कार. विज्ञान क्षेत्रामध्ये उल्लेखनीय काम करणारे जे काही व्यक्ती आणि संस्था असतील त्यांना हा पुरस्कार दरवर्षी, यावर्षी पुढच्या वर्षीपासून त्या ठिकाणी दिला जाणार आहे. ओके, केंद्र सरकारने विज्ञान क्षेत्रासाठी घोषित केलेला हा एक नवीन राष्ट्रीय स्तरावरचा पुरस्कार आहे. काही डेट्स आपल्याला लक्षात ठेवावे लागतील, कारण डेट्सला विज्ञानाचा संदर्भ त्या ठिकाणी आहे. 14 जानेवारी ते 28 फेब्रुवारी या काळामध्ये नॉमिनेशन्स घेता येतील. 28 फेब्रुवारी हा राष्ट्रीय विज्ञान दिवस आहे. ओके, नंतर 11 मेला या पुरस्काराची घोषणा केली जाईल, कारण हा दिवस राष्ट्रीय स्तरावरती तंत्रज्ञान दिवस म्हणून साजरा केला जातो. आणि दरवर्षी ह्याचं वितरण होणार आहे 23 ऑगस्टला, ज्या दिवशी चांद्रयान 3 चंद्राच्या भूमीवरती अवतरलं होतं, म्हणून नरेंद्र मोदी यांनी 23 ऑगस्ट हा दिवस राष्ट्रीय अंतराळ दिवस म्हणून घोषित केलेला होता. सो ह्या 3 तारखा जे आहेत ते तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. 28 फेब्रुवारीपर्यंत नामांकनं घेतली जातील, म्हणजे पुरस्कारासाठी 11 मेला घोषणा केली जाईल आणि 23 ऑगस्टला वितरण केलं जाईल. राष्ट्रपतींच्या हस्ते वितरण केलं जाईल. सनद आणि पदक असं ह्याचं स्वरूप आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, या पुरस्कारासाठी कोणत्याही रोख रकमेचा समावेश नाही. जसं पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची रोख रक्कम दिली जात नाही. फक्त एक सनद त्या ठिकाणी प्रमाणपत्र दिलं जातं. अगदी तशाच प्रकारे ही सनद आणि त्या ठिकाणी पदक असेल, कोणत्याही प्रकारे रोख रक्कम नसेल. आयोग म्हणेल की राष्ट्रीय विज्ञान पुरस्काराविषयी खालील विधाने लक्षात घ्या, यासाठी 5 लाख रुपये दिले जातील. 5 लाख रुपये वगैरे काही नाही आहे, यांना फक्त रोख रक्कम त्या ठिकाणी दिली जाईल. दरवर्षी टोटल 56 व्यक्ती आणि संस्थांना हा पुरस्कार त्या ठिकाणी दिला जाईल. परंतु 56 लोक जे आहेत ते वेगळ्या श्रेणीमध्ये असणार आहेत. ओके, जसं आपण भारताचे नागरी पुरस्कार पद्मश्री, पद्मभूषण, विभूषण असं म्हणतो, तसं हे जे काही विज्ञान पुरस्कार आहे त्याची पण कॅटेगरी त्या ठिकाणी असणार आहे. विज्ञान रत्न, विज्ञान श्री, विज्ञान युवा किंवा शांतीस्वरूप भटनागर. याचा अर्थ आत्ताच आपण जो बघितलेला शांतीस्वरूप भटनागर पुरस्कार आहे तो पुढच्या वर्षीपासून ह्या राष्ट्रीय पुरस्कारामध्ये मर्ज केला जाईल आणि विज्ञान संघ लक्षात ठेवा. सो विज्ञान रत्न कुणाला दिला जाईल तर आजीवन कामगिरी आणि योगदान, विज्ञानामध्ये अतुलनीय त्या ठिकाणी जो काही आजीवन योगदान दिलेलं आहे त्याच्यासाठी दरवर्षी 3 लोकांना हा पुरस्कार असेल. नंतर आहे विज्ञानश्री, प्रतिष्ठित योगदान, 25 लोकांना हा पुरस्कार असेल.
नंतर 45 वर्षाखालील जे काही तरुण शास्त्रज्ञ आहेत त्यांना हा विज्ञान युवा शांतीस्वरूप भटनागर पुरस्कार दिला जाईल आणि 3 किंवा अधिक संशोधकांचा समावेश असलेला संघ, टोटल 3 संघांना त्यावर्षी पुरस्कार दिले जातील. सो टोटल 56 व्यक्ती आणि संस्थांना या 4 श्रेणीमध्ये त्या ठिकाणी पुरस्कार देतील. त्यामुळे पुरस्कार तुम्हाला विचारलं तर माहिती असू द्या, टोटल पुरस्काराच्या 4 श्रेणी आहेत: रत्न, श्री, युवा आणि संघ. ओके, लक्षात ठेवा. नंतर टोटल 13 क्षेत्रामधले जे काही शास्त्रज्ञ आहेत त्यांना हा पुरस्कार दिला जाईल: फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, मॅथमॅटिक्स, कम्प्युटर, जिओसायन्स, इंजिनिअरिंग, मेडिकल, ॲग्रिकल्चर, एन्व्हायरमेंट, न्यूक्लिअर सायन्स, स्पेस, टेक्नॉलॉजी. सो बेसिकली विज्ञानाच्या जेवढ्या शाखा आहेत त्यातल्यात उल्लेखनीय काम करणाऱ्या लोकांना हा पुरस्कार दिला जाईल. परदेशात राहणारे जे काही भारतीय वंशाचे शास्त्रज्ञ आहेत त्यांना सुद्धा हा पुरस्कार त्या ठिकाणी दिला जाऊ शकतो. ओके, नंतर दरवर्षी 5 सप्टेंबर हा भारतामध्ये शिक्षक दिवस म्हणून साजरा केला जातो. याच 5 सप्टेंबरला राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार, टीचर्स अवॉर्ड त्या ठिकाणी दिले जातात. ओके, द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आले. टोटल 75 लोकांना यावर्षी पुरस्कार देण्यात आले. मागच्या वर्षापर्यंत शालेय शिक्षण विभागातल्याच शिक्षकांना हा पुरस्कार दिला जात असे, परंतु यावर्षी 2 नवीन कॅटेगरी त्याच्यामध्ये ॲड करण्यात आलेले आहेत. उच्च शिक्षण विभाग मध्ये काम करणारे जे काही प्रोफेसर आहेत त्यांना पण पुरस्कार दिला जातो. केंद्रीय कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयामध्ये जे काही अधिकारी काम करतात त्यांना देखील हा पुरस्कार दिला जातो. सो मागच्या वर्षीपर्यंत फक्त शालेय शिक्षण विभागामधले जे काही शिक्षक आहेत त्यांनाच पुरस्कार दिला जात असे, परंतु यावर्षी उच्च शिक्षण आणि कौशल्य विकासमध्ये नवीन हे ॲड करण्यात आलेले आहेत. 50,000 रक्कम त्या ठिकाणी आहे. या 75 पैकी 5 आपल्या महाराष्ट्रातले आहेत. त्यातलं पहिलं नाव अतिशय महत्त्वाचं आहे, कारण मी तुम्हाला म्हटलं तसं शालेय शिक्षण विभाग मागच्या वर्षीपर्यंत होता. सो यावर्षी मृणाल गांजाळे जे आहेत ना, ह्या शालेय शिक्षण विभागासाठी त्यांना मिळालेला आहे. सो आयोग यांच्यावर प्रश्न विचारू शकतं की राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारामध्ये खालीलपैकी कोणत्या महाराष्ट्रातील शिक्षकेला यासाठी शालेय शिक्षण विभागाचा राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार त्या ठिकाणी मिळालेला आहे. त्यांचं नाव आहे मृणाल गांजाळे. नंतर केशव सांगळे आहेत, राघवन सुनोज आहेत, चंद्रगौडा पाटील आहेत, स्वाती देशमुख आहेत, त्यांना देखील पुरस्कार मिळाले आहेत, पण उच्च शिक्षण आणि कौशल्य विकास मंत्रालयाच्या अंतर्गत. ओके, आलं लक्षात सगळ्यांना. पण हे मृणाल गांजाळे तुम्हाला चांगलं नाव त्या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. ओके, येस. नंतर यावर्षी फक्त दिले जाणारे संगीत नाटक अकादमी अमृत पुरस्कार. लक्षात ठेवा, अमृत म्हणजे काय तर 75 वर्ष आपण देशाच्या स्वातंत्र्याचे 75 वर्ष सेलिब्रेट करतोय, म्हणून संगीत नाटक अकादमीनं फक्त यावर्षीसाठी दिले जाणारे अमृत पुरस्कार त्या ठिकाणी वितरित केलेले आहेत. उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या हस्ते टोटल 84 लोकांना हे पुरस्कार दिले आणि ह्या 84 पैकी आपल्या महाराष्ट्रातले आहेत 6. आता बघा, ह्याला अमृत पुरस्कार का नाव दिले, कारण हे पुरस्कार कोणाला दिलेले आहेत तर ज्या कलाकारांनी आपल्या वयाची 75 वर्षे पूर्ण केलेली आहेत आणि त्यांना आजवर कोणताही राष्ट्रीय सन्मान न मिळालेला नाहीये, अशाच कलाकारांची निवड त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे. सो वयाची 75 वर्ष पूर्ण झालेली आणि आत्तापर्यंत कोणत्याही प्रकारच्या राष्ट्रीय सन्मान न मिळालेल्या कलाकारांची निवड या ठिकाणी करण्यात आलेली त्या ठिकाणी आहे. निमित्त आहे यंदाच्या स्वातंत्र्याचं अमृत महोत्सवी वर्ष. केवळ यंदाच्याच वर्षी म्हणजे यावर्षीच म्हणजे 2023 मध्येच हे पुरस्कार देण्यात येतील. पुढच्या वर्षीपासून हा पुरस्कार नसेल. 1 लाख रुपये आणि ताम्रपत्र असं पुरस्काराचं स्वरूप त्या ठिकाणी असेल. हे आहेत आपल्या महाराष्ट्रातले 6 लोक ज्यांना हा पुरस्कार मिळालेला आहे. डॉक्टर प्रभाकर मांडे, शंकर कृष्णाजी अभ्यंकर, पद्मा शर्मा, उस्मान खान, भिकल्या लाडक्या धिंडा, डॉक्टर हरिश्चंद्र बोरकर यांना हा पुरस्कार मिळालेला आहे. त्यातले हे 2 नावे वेगळे आहेत बघा. भिकल्या लाडक्या धिंडा तारपा वादक त्या ठिकाणी आहेत, आदिवासींमधलं हे वाद्य त्या ठिकाणी आहे, आणि डॉक्टर हरिश्चंद्र बोरकर तमाशा कलावंत त्या ठिकाणी आहेत. हे काही महत्त्वाची नावं आहेत. नॉट नेसेसरी आयोग फक्त ह्या 2 विद्यापीठ विचारेल, सगळ्यांची नावं देखील तुम्हाला माहीत पाहिजे. ओके, सो फक्त यावर्षी दिले जाणारे हे संगीत नाटक अकादमीचे अमृत पुरस्कार त्या ठिकाणी आहेत. ओके, येस. आपण आता इतर पुरस्कार बघूयात. इतर पुरस्कारामध्ये पुरस्काराचं नाव फार मोठं आहे. नुकती जी कंबाईन मेन्स झाली त्या कंबाईन मेन्समध्ये जुन्या सिलेबसनुसार जो काही करंट अफेअर्स हा मराठी इंग्लिश किंवा लँग्वेजच्या पेपरमध्ये होता त्याच्यावरती या पुरस्कारावरती प्रश्न विचारलेला होता, आणि हे जे काही पुरस्काराचं एवढं मोठं विचित्र नाव आहे असंच नाव त्यांनी प्रश्नपत्रिकेत टाकलेलं होतं. ओके, सो फार मोठं नाव आहे. नाव घेताना पण थोडं माझे अपभ्रंश त्या ठिकाणी होऊ शकतं, पण तो फक्त त्यातला पहिला शब्द लक्षात ठेवा. शेव्हलियर डी हा फ्रान्सचा एक नागरी सन्मान आहे. शेव्हलियर डी ऑर्डे डेस आर्ट्स 8 ड्रेस लेटर्स हे जे काही फ्रेंच भाषेतलं पुरस्काराचं नाव आहे, अगदी तशाच पद्धतीनं नाव
प्रश्नपत्रिकेत आयोगानं टाकलं आणि हा पुरस्कार खालीपैकी कोणत्या भारतीयाला मिळालेला आहे असं त्या ठिकाणी विचारलं होतं. फक्त तुम्ही शॉर्टमध्ये एवढंच लक्षात ठेवा, शेव्हलियर डी पुरस्कार कोणाला मिळालेला आहे तर राहुल मिश्रा यांना पुरस्कार मिळालेला आहे, जे एक फॅशन डिझायनर आहेत आणि हा फ्रान्स सरकारचा नागरी पुरस्कार आहे. याचा अर्थ ह्याच्यावरती प्रश्न आयोगाने विचारलेला आहे, त्यामुळे आगामी काळात याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. शेव्हलियर डी राहुल मिश्रा. नंतर जागतिक शांतता पुरस्कार नर्गिस मोहम्मद हसन झाई, ज्या अफगाणिस्तानच्या आहेत, त्यांना मिळालेले आहेत. महिलांसाठी बरंच त्यांनी काम त्या ठिकाणी केलेलं आहे. नंतर सिंगापूर ली क्वान यू एक्सचेंज फेलोशिप जी आहे ती हेमंत बिस्वा शर्मा यांना मिळालेली आहे, जे आसामचे मुख्यमंत्री आहेत. नंतर मॉस्को इथं ब्रिक्स इनोव्हेशन फोरम जी झाली तिथं जागतिक इनोव्हेशन पुरस्कार म्हणजे कल्पकता पुरस्कार शांता थौतम यांना मिळालेला आहे, तेलंगणाच्या मुख्य नवोपक्रम अधिकारी त्या ठिकाणी आहे. ओके. नंतर महत्त्वाचं आहे ग्लोबल फायनान्स सेंट्रल बँकर रिपोर्ट कार्ड्समध्ये A+ नावाचं नामांकन मिळालेले जे काही भारतीय व्यक्ती आहे त्यांचं नाव आहे शक्तिकांत दास. शक्तिकांत दास हे जे काही RBIचे गव्हर्नर आहेत त्यांना ग्लोबल फायनान्स सेंट्रल बँकर रिपोर्ट्स कार्डमध्ये A+ नामांकन मिळालेलं आहे. त्यांच्यासोबत स्वित्झर्लंडचे थॉमस जॉर्डन आणि ग्वेन हॉंग यांना हा ठिकाणी A+ रेटिंग त्या ठिकाणी मिळालेला आहे. नंतर केंद्रीय गृह मंत्रालयाचा राजभाषा कीर्ती पुरस्कार जो आहे तो बँक ऑफ महाराष्ट्राला मिळालेला आहे. हा राजभाषा कीर्ती पुरस्कार कशाला दिला जातो तर हिंदीच्या संवर्धनासाठी उत्कृष्ट कामगिरी. नंतर MS स्वामीनाथन पुरस्कार PV सत्यनारायण यांना, मिस इंटरनॅशनल इंडिया प्रवीणा अंजना यांना मिळालेला आहे, मिस अर्थ इंडिया प्रियन सेन यांना त्या ठिकाणी मिळालेला आहे. सो मिस इंटरनॅशनल इंडिया आणि मिस अर्थ इंडिया. ओके. इंटरनॅशनल आहे प्रवीणा अंजना आणि अर्थ आहे प्रियन सेन. ओके. जे काय तुमच्या सरळ सेवाच्या भरती वगैरे आहेत त्याच्यावरती ह्याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. राज्यसेवा कंबाईनला अशा प्रकारचे प्रश्न विचारण्याची शक्यता फार कमी आहे, परंतु आम्ही इन्क्लुझिव्ह सगळ्यांसाठीच त्या ठिकाणी चालू घडामोडी घेत असतो, त्यामुळं हे प्रश्न जे आहेत ते तुमच्या कंबाईनला किंवा राज्यसेवेला विचारण्यापेक्षा जे काही सरळ सेवेच्या भरती परीक्षा आहे तिथं अशा प्रकारचे प्रश्न विचारतात. ओके. येस. आता नेहमीप्रमाणे आपण क्विक रिव्हिजन करूयात, बघूयात आपण काय काय त्या ठिकाणी शिकलेलो आहे. पहिला पुरस्कार आपण बघितला दादासाहेब फाळके पुरस्कार 2021 वहिदा रहमान यांना मिळाला आहे, चेन्नई इथं त्यांचा जन्म आहे. पद्मश्री पद्मभूषण राष्ट्रीय सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आहे, फिल्मफेअर पुरस्कार आहे. पहिला तेलुगू चित्रपट होता, पहिला हिंदी चित्रपट CID होता. बऱ्याच हिंदी चित्रपटांमध्ये जी काही भूमिका केल्या अभिनय आहेत त्यांचे चित्रपट मी त्या ठिकाणी दिलेले आहे. 1969 पासून चित्रपट क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट योगदानासाठी हा पुरस्कार दिला जातो. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांसोबत त्याचं वितरण होतं. पहिल्यांदा देविका राणी यांना देण्यात आला 10 लाख रुपये आणि सुवर्णकमळ असं पुरस्काराचं स्वरूप आहे. 2020चा पुरस्कार आशा पारेख यांना देण्यात आला होता. पृथ्वीराज कपूर आणि विनोद खन्ना यांना मरणोत्तर पुरस्कार देण्यात आलेला आहे. शांतीस्वरूप भटनागर पुरस्कार जो विज्ञान तंत्रज्ञान क्षेत्रासाठी दिला जातो यावर्षी 7 क्षेत्रातील 12 लोकांना देण्यात आलेला आहे. तुम्हाला लक्षात ठेवताना जे सिंगलवाले आहेत ते चांगलं लक्षात ठेवा. भूमी वातावरण विमल मिश्रा, वैद्यकीय दीप्यमान गांगुली. बाकीचे तुम्हाला परीक्षेला जातात हे चांगलं करायचं आहे, कारण याच्यावरती आयोग प्रश्न विचारू शकतं. जर आत्ता वाचलं तर जास्त लक्षात राहणार नाही, फक्त परीक्षेला जाताना लक्षात त्या ठिकाणी आपल्याला ठेवायचं आहे. नंतर 1958 पासून CSI कडून हा पुरस्कार दिला जातो. 5 लाख रुपये रोख. 45 वर्षाचे आतील शास्त्रज्ञ यासाठी पात्र आहेत. OCI आणि पर्सन्स ऑफ इंडियन ओरिजिन देखील पात्र त्या ठिकाणी आहेत. नंतर या वर्षीपासून म्हणजे पुढच्या वर्षीपासून 2024 पासून केंद्र सरकार विज्ञान क्षेत्रामध्ये उल्लेखनीय काम करणाऱ्या लोकांना राष्ट्रीय विज्ञान पुरस्काराने सन्मानित करण्यात आहे. 28 फेब्रुवारीपर्यंत नामांकन असेल, 11 मेला घोषणा असेल, 23 ऑगस्ट रोजी या पुरस्काराचं वितरण त्या ठिकाणी केलं जाईल. राष्ट्रपतींच्या हस्ते वितरण होईल, कोणत्याही रोख रकमेचा त्याच्यामध्ये समावेश नाही. दरवर्षी 56 व्यक्ती आणि संस्थांना हा पुरस्कार होईल. 4 श्रेणीमध्ये हे पुरस्कार दिले जातील. विज्ञान रत्न, विज्ञान श्री, विज्ञान युवा, शांतीस्वरूप भटनागर विज्ञान संघ. ओके. नंतर 13 क्षेत्रातल्या वैज्ञानिकांचा ह्याच्यामध्ये समावेश असेल. दुसऱ्या देशामध्ये राहणारे भारतीय वंशाचे शास्त्रज्ञ दुसरा ह्या पुरस्कारासाठी त्या ठिकाणी पात्र असतील. नंतर राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार 2023चे द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले 5 सप्टेंबरला, कारण 5 सप्टेंबर हा शिक्षक दिवस असतो. टोटल 75 लोक आहेत, त्यामध्ये शालेय शिक्षण विभागाचे 50 आहेत. पुरस्काराची रक्कम आहे 50,000 रुपये आणि शालेय शिक्षण विभागामध्ये महाराष्ट्रातल्या मृणाल गांजाडे यांना पुरस्कार मिळालेला आहे. टोटल महाराष्ट्रातले 5 लोक आहेत, केशव सांगळे, राघवन सुनू, चंद्रगौडा पाटील, स्वाती देशमुख. परंतु मृणाल गांजाडे हे आपल्यासाठी अतिशय नाव महत्त्वाचं आहे, कारण ह्या महाराष्ट्रातले व्यक्ती आहेत आणि त्यांना शालेय शिक्षणासाठी हा पुरस्कार मिळालेला आहे.
नंतर संगीत नाटक अकादमीकडून यावर्षी अमृत पुरस्काराची घोषणा केली. उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी पुरस्काराचं वितरण त्या ठिकाणी केले. 84 लोकांना मिळाला, त्यापैकी 6 आपल्या महाराष्ट्रात त्या ठिकाणी आहेत. हा पुरस्कार कोणाला देण्यात आला? ज्या कलाकारांनी आपल्या वयाची 75 वर्ष पूर्ण केलेली आहेत. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, त्यांना आजवर कोणताही राष्ट्रीय सन्मान त्या ठिकाणी मिळालेला नाही. 1 लाख रुपये रोख अशी पुरस्काराची रक्कम आहे. फक्त याच वर्षी देण्यात येतील, पुढच्या वर्षीपासून हा पुरस्कार त्या ठिकाणी नसेल. प्रभाकर मांडे, शंकर अभ्यंकर, पद्मा शर्मा, उस्मान खान, भिकल्या लाडक्या धिंडा, हरिश्चंद्र बोरकर यांना हा पुरस्कार मिळालेला आहे, जे आपल्या महाराष्ट्रातले त्या ठिकाणी आहे. ओके. इतर पुरस्कारामध्ये अतिशय महत्त्वाचेच एकदा परत सांगेल, शेव्हलियर डी हा फ्रान्स सरकारचा पुरस्कार राहुल शर्मा यांना आहे. जागतिक शांतता पुरस्कार जो आहे नर्गिस मोहम्मद यांना आहे. सिंगापूरची एक फेलोशिप आसामच्या मुख्यमंत्र्यांना मिळालेली आहे. जागतिक इनोव्हेशन पुरस्कार शांता थौतम यांना मिळालेला आहे. A+ रेटिंग शक्तिकांत दास यांना मिळालेले आहे, जे आपल्या RBIचे गव्हर्नर आहेत. नंतर गृह मंत्रालयाचा राजभाषा कीर्ती पुरस्कार बँक ऑफ महाराष्ट्राला आहे. मिस इंटरनॅशनल इंडिया प्रवीणा अंजना, मिस अर्थ इंडिया प्रियन सेन यांना त्या ठिकाणी मिळालेला आहे. ओके. येस. सो आजच्यासाठी आपण इथंच थांबतो मित्रांनो. परत भेटूयात नवीन चालू घडामोडी आणि नवीन संकल्पनासहित. तोपर्यंत धन्यवाद.